विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर हा एक महाराष्ट्रामध्ये दर्जेदार प्रश्ननिर्मिती करणारा अशी ओळख असणारा संघ आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ 17 ते 18 जिल्ह्यामध्ये माध्यमिक शाळांमध्ये या प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. म्हणूनच त्या अतिशय दर्जेदार अशा असतात. SSC बोर्डासाठी सुद्धा 10वीच्या प्रश्नपत्रिका अंतिम परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. मग ते तिमाही परीक्षेचा असो, सामान्य परीक्षेचा असो, पूर्व परीक्षेचा असो. या ठिकाणी 25 ऑगस्ट 2026 रोजी घेतलेली गणित भाग 2 घटक चाचणी 1ची प्रश्नपत्रिका आपण 9वीची सोडणार आहोत. 20 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. प्रश्न पहिला अ, खालील प्रत्येक प्रश्नासाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडून त्यासमोरील चौकटीतल्या 2 गुणांचा आहे. 2 आहे तो प्रश्न. 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? 2, 3, 1 किंवा 3, 6, 1 किंवा 3. सी अचूक पर्याय. 3 भिन्न बिंदू हे एकरेषीय असतील तर एक रेषा. 3 भिन्न बिंदू नैक रेषीय असतील तर या ठिकाणी 3, म्हणून 1 किंवा 3. इथं एक रेषा आहेत की नैक रेषा आहेत हे न दिल्यामुळं आपला पर्याय सी हा घ्यावा लागेल. नंतर त्रिकोण ABC मध्ये कोन A 76 अंश, कोन B 48 अंश, तर Cचे माप काढा. या ठिकाणी त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. या दोघांची बेरीज 8 आणि 6 14, 7 आणि 4 11 आणि 1 12, 124. या दोघांची बेरीज 180 मधून वजा केली, 10 मधून 4 गेले 6, 8 मधून हातच्या घेतलेला दिला, 8 मधून 3 गेले 5, 56 अंश. अचूक पर्याय बी. ओके, हा 2 गुणांचा झाला. प्रश्न पहिल्यातला ब 2 गुणांचा. खालील उपप्रश्न सोडवा. बिंदू एम हा रेख ABचा मध्यबिंदू आहे आणि AB 8, तर AM काढा. AM हा ABच्या निम्मा असणार आहे, कारण M हा ABचा मध्यबिंदू आहे, म्हणून AM बरोबर 1/2 AB. ABच्या निम्मा म्हणजे 1/2 AB. 1/2 ABची किंमत 8, 8ला 2 भागले 42, AM बरोबर 4. त्यानंतर त्यातला दुसरा 2 समांतर रेषाने एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोणांच्या जोडीतील एका कोणाचे माप 40 अंश आहे, तर दुसऱ्या कोणाचे माप काढा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता होणारे आंतरकोन पूरक असतात, म्हणजे दोघांची बेरीज 180 अंश असते. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. मग आंतरकोन पूरक असतात, म्हणून 40 मापाचा पूरक कोन 180तून वजा करायचा. दिलेला कोन 180 वजा 40, 140 अंश हा दुसरा कोन आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ हा झाला की 4 गुणांचा. प्रश्न पहिला 2 गुणांचा अ आणि ब. प्रश्न दुसरा अ, खालील कृती पूर्ण करा 2 गुणांचा आहे. 4 चौकड्या असतात, प्रत्येक चौकडीतल्या उत्तरासाठी अर्धा गुण असतो. एका संख्या रेषेवर ABC हे 3 बिंदू असे आहेत की डिस्टन्स AB 5, बी हा प्रिंट झाला नव्हता. डिस्टन्स AB 5 आहे, डिस्टन्स BC आहे 11, B आणि C अंत्यबिंदूतलं अंतर 11 आहे, आणि डिस्टन्स AC 6 आहे. त्यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे? कृती पूर्ण करायची आहे. डिस्टन्स BC दिला आहे 11, डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC 11 कसं मिळालं? BC म्हणजेच डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC 5 अधिक 6 11, म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC. अंत्यबिंदू B आणि C आहेत, 11 अंतर आहे, मध्ये A असणार आहे, म्हणून बिंदू A हा बिंदू B आणि C च्या दरम्यान आहे. ओके, डिस्टन्स BC बरोबर डिस्टन्स AB अधिक डिस्टन्स AC, म्हणून इथे AC, इथं 6, इथं 11, इथे AB. अशा पद्धतीनं 4 चौकटीतल्या रिकाम्या जागा भरण्यासाठी, कृती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी अर्धा गुण 2 गुणांचा. प्रश्न दुसऱ्यातला ब. आता प्रश्न दुसऱ्यातला ब 4 गुणांचा आहे. 2 आहे तो प्रश्न. एका संख्या रेषेवरील A बिंदूचा निर्देशक 7 आहे, तर त्याच रेषेवरील A बिंदूपासून 10 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. आकृती काढलेल्या A बिंदूचा निर्देशक 7 आहे. A पासून उजवीकडं B बिंदू 10 एकक अंतरावर आहे आणि Aच्या डावीकडं C बिंदू हा 10 एकक अंतरावर आहे. ए बिंदूपासून 10 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक म्हणजे उजवीकडचा 1 आणि डावीकडचा 1.
उजवीकडचा काढताना एच्या उजवीकडचा काढताना बेरीज करायची. बीचा निर्देशक कसा काढायचा? बीचा निर्देशक एचा निर्देशक 7 आणि अंतर 10. 7 अधिक 10 17. आणि सीचा निर्देशक कसा काढायचा? तर 7 अंतर वजा करायचं. उजवीकडे आहे डावीकडला आहे म्हटल्यानंतर एच्या डावीकडं सी बिंदूचा निर्देशक काढताना 7 वजा 10 अंतर वजा करायचं निर्देशकामधून. 7 वजा 10 वजा 3. बीचा निर्देशक 17 आणि सीचा निर्देशक वजा 3. ओके. एच्या उजवीकडे असणाऱ्या बीचा निर्देशक 17 आणि एच्या डावीकडे 10 एक अंतरावर असणाऱ्या बिंदूचा निर्देशक वजा 3. असे काढता येतं. मग डिस्टन्स ए बी बरोबर डिस्टन्स ए बी बरोबर मोठा निर्देशक उजवीकडला आहे, डावीकडला लहान, म्हणून बीचा निर्देशक वजा एचं निर्देशक. डिस्टन्स ए बी 10 आहे, बीचा निर्देशक काढायचे. वजा एचं निर्देशक 7 आहे. बीचा निर्देशक काढताना वजा 7 माग घेतले, अधिक झाले 10 7 17. पण ही लेंदी प्रोसेस आहे, एवढी जागा इथं नाही आहे. डिस्टन्स एसी काढताना ए उजवीकडे आहे सीच्या, एचा निर्देशक वजा सीचा निर्देशक. डिस्टन्स एसी 10, हे अंतर बदलत नाही. उजवीकडला 10 अंतरावरचा आणि डावीकडला 10 अंतरावरचा. एसी 10, एचा निर्देशक वजा सीचा निर्देशक हे उजवीकडे आहे, त्यामुळे वजा सीचा निर्देशक डावीकडे घेतले, अधिक झाले आणि 10 पलीकडे गेले. 10 7 वजा 10 10 वजा 3. ओके. अशा पद्धतीनं असे उत्तर मिळू शकतो. जागा पुरे असल्यामुळं उजवीकडचा निर्देशक अंतर अधिक करायचं, डावीकडले निर्देशक वजा अंतर. ओके. दुसरा, आकृतीमध्ये पी क्यू समांतर आर, रेषा पी ही त्यांची छेदिका आहे. तर आकृतीत ए आणि बी यांची मापं काढा. या ठिकाणी समांतर रेषा असल्यामुळे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. कोन बी बरोबर 80 अंश, कारण व्युत्क्रम कोन एकरूप असतात. बी आणि सी व्युत्क्रम कोन एकरूप आहेत आणि बी आणि ए विरुद्ध कोन आहेत. कोन बी एकरूप कोन ए बरोबर बी 80 आहे, ए पण 80 अंश, कारण विरुद्ध कोन. ओके. अशा पद्धतीनं समजलं. इथं बी आणि 80 व्युत्क्रम कोन एकरूप आहेत, हा 80 दिला आहे म्हणजे बी 80. बी आणि ए विरुद्ध कोन आहेत, एकरूप असतात. बी 80 आहे म्हटलं तर ए 80. अशा पद्धतीनं हा 4 गुणांचा झाला. आता प्रश्न तिसरा, म्हणजे प्रश्न जो दुसरा आहे तो 2 आणि 4 6 गुणांचा. प्रश्न तिसरा, आकृती पूर्ण कराय 6 चौकडे असतात इथं आणि प्रत्येकी अर्धा गुण म्हणजे 3 गुणांचा. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील मापे समान असतात. आकृती पाहून इथं पक्ष रेषा एल समांतर रेषा एम, पहिली रिकामी जागा. ओके. त्यानंतर कोन डी एकरूप कोन बी. इथं व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील मापे समान असतात. डी आणि बी व्युत्क्रम कोन आहेत, कोन बी, दुसरी रिकामी जागा. कोन डी अधिक सी रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणून त्यांची बेरीज 180 अंश. रेषीय जोडीतील कोन. सी आणि बी समांतर रेषांच्या आंतरकोनांचा गुणधर्म. सी आणि बी, सी दिलाय, कोन बी आंतरकोन आहेत. या ठिकाणी 1 आणि 2 ची उजवी बाजू समान आहे. इथं 180 म्हणून डावी बाजू कोन डी अधिक कोन सी बरोबर कोन सी अधिक कोन सी आहेच, कोन बी. दोन्ही बाजूचा कोन सी निघून गेला, राहिला कोन डी बरोबर कोन बी. ओके. अशा पद्धतीनं ह्या रिकाम्या जागा 6 होत्या. ओके. प्रश्न तिसऱ्यातला ब आहे 3 गुणांचा. क्यूचा निर्देशक दिलेत. एचा 1 आहे, बीचा 2, सीचा 3, डीचा 4, बीचा 5. इकडे एचचा वजा 1, जेचा वजा 2, केचा वजा 3, पीचा वजा 4, क्यूचा वजा 5. डिस्टन्स बी काढायचे आहे. डिस्टन्स बी ई मोठा निर्देशक 5 आहे, ई आहे. डिस्टन्स बी बरोबर ईचा निर्देशक वजा बीचा निर्देशक. डिस्टन्स बी ईचा निर्देशक
5 वजा बीचा निर्देशक 2, 5 वजा 2 3 मिळालं. ओके, डिस्टन्स बी 3. आता डिस्टन्स पी सी काढायचं आहे. डिस्टन्स पी तर पी आहे -4, सी तर आहे 3. या ठिकाणी सीचा निर्देशक, सी मोठा आहे, उजवीकडे आहे तो, वजा पीचा निर्देशक. सीचा निर्देशक 3 आहे, वजा सूत्रातलं पीचा निर्देशक -4 आहे, वजा कंसात -4, 3 वजा वजा अधिक 4 बरोबर 7. ओके, पहा 1 2 3 4 5 6 7 आणि डिस्टन्स ई बी 1 2 3 3 आलेलं आहे. त्यानंतर डिस्टन्स पी जे. आता पी जे काढताना पी इथं आहे, जे उजवीकडे आहे, म्हणजे जे मोठं आहे, बरोबर जेचा निर्देशक वजा पीचा निर्देशक. जेचा निर्देशक -2 आहे, वजा करायचा आहे पीचा निर्देशक -4, -2 वजा वजा अधिक 4, 4 म्हणून 2 गे 2. डिस्टन्स पी जे पहा 1 आणि 2 एकक आहे. ओके, अशा पद्धतीनं एकक म्हणा, एकक म्हणा. ओके, लास्ट 4 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा हा 6 गुणांचा होता, 3 गुणांचा. प्रश्न चौथा, खालील उपप्रश्न सोडवा. रेषा ए बी समांतर रेषा सी डी, रेषा ए बी समांतर रेषा सी डी, समांतर रेषा ई एफ, रेषा क्यू पी ही त्यांची छेदिक आहे. वायस झेड बरोबर 3:7 आहे. वायस झेड 3:7 गुणोत्तर, तर एक्सची किंमत काढायची आहे. एक्स आणि वाय हे अंतर कोण आहेत. मग कोण वाय आपण 3x घेऊया आणि कोण झेड 7x घेऊया. ओके, म्हणजे 3x अधिक 7x बरोबर 180. आंतरकोन पूरक. ओके, आंतरकोन 7 आणि 3 10x बरोबर 180, x बरोबर 18. ओके, मग या ठिकाणी आपल्याला कोन वाय हवा आहे. कोन वाय किती, 3x, 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 18, 18 त्रिक 54. आपण इथं कोन डब्ल्यू घेऊया. ओके, कोन वाय बरोबर कोन डब्ल्यू बरोबर 54. का, विरुद्ध कोन आहेत. ओके, विरुद्ध कोन. आणि कोन डब्ल्यू आणि कोन झेड या दोघांची बेरीज 180 अंश. ओके, कारण आंतरकोन. आणि कोन डब्ल्यू किती आहे, कोन डब्ल्यू 54. कोन डब्ल्यू 54 आहे ना, 54 अधिक कोन झेड बरोबर 180 अंश. आणि कोन झेड बरोबर 180, 54 पलीड गेले, वजा 54, 10 म्हणून 4 गेले 6, आणि 18 मधून 5 आणि 1 6 गेले 12, 126 अंश. हा कोन झेड मिळाला. ओके, कोन झेड 126 अंश. किंवा हा डब्ल्यू न मानता कोन एक्स बरोबर कोन झेड हे युत्क्रम कोन आहेत. ओके, युत्क्रम कोन आहेत. मग कोन एक्स किती आहे, हा झेड जो आहे कोन एक्स बरोबर झेड आहे 7x. 7 गुणिले एक्स आपण काढलेला 18, 18 सत्ते 26 असे 126 अंश असाही काढला जातो. किंवा दिले, किंवा हे आहेच. ओके, असाही कोन एक्स बरोबर 126 अंश. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांच्यासाठी 9वीतल्या शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. विद्यार्थी मित्रांनो, 5वी ते 10वीपर्यंत याशिवाय
सरळ सेवा भरती असो, MPSCच्या सर्व स्पर्धा परीक्षा असो, सर्व गणिते या प्रश्नपत्रिकातले आत्तापर्यंत झालेल्या परीक्षामधील प्रश्न सोडवून दिले आहेत. असे एकूण यूट्यूबवर 6000 व्हिडिओ आहेत. एवढं प्रचंड कष्ट आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी घेतलेलं आहे. अनेक विद्यार्थी हे व्हिडिओ पाहून स्पर्धा जिंकतायत, त्यांचे फोन येत आहेत. ही एक समाधानाची बाब आहे. आम्हाला काय आवश्यक आहे, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्याकडून हीच गुरुदक्षिणा अपेक्षित असते. धन्यवाद.